साईमाई सकाळ भावांनो. तर सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आम्ही उठलेले आहेत. चाय वगैरे घेतलेला आहे, चाय आहे आणि विशाल जेबी आणि मी. आता आम्ही दोघंच आहेत यावर्षी या पालखीत. बाकी जसं आपली होती टीम ती नाही आलेली आहे, तुम्हाला बोललोच मी मागच्या ब्लॉगमध्ये. तर आपण आपला जो ब्लॉग आहे तो चालू करतोय आणि आता आम्ही इकडून चाय पिऊन आमचा जो दुपारचा मुक्काम आहे कासने तिकडे आता आम्ही जाणार आहे. तो एक कालिका माताचं मंदिर आहे ते आणि एक फार्म हाऊस सुद्धा आहे. तर मजा येते आणि आपली ती नदी गेल्या वर्षीची तुम्ही आठवत असतील तर ती नदी आहे तिकडेच. आता आम्ही चाय वगैरे पिऊन घेतो, त्यानंतर आपण आपलं जो चालू करू चालायला तेव्हा परत हा ब्लॉग आपण स्टार्ट करूया. जय साई ओम. मित्रांनो हे जे मंदिर आहे ना, हे जे वैष्णोदेवीचं मंदिर आहे त्याच मंदिराप्रमाणे बघू शकतात. हे डोंगर आहे, छोटंसं डोंगर आहे, डोंगरात गुफा बनवले आणि त्या गुफेच्या आतमध्ये ते मंदिर आहे. तर तुम्ही इकडेचा आजूबाजूचा परिसर बघू शकतात. हा पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे आणि इकडे गर्दीसुद्धा असते खूप दिवसा. आता आम्ही सकाळी लवकर आलेत, आत्ताच मंदिर उघडले त्यामुळे इकडे कोणच नाही आहे. पण दिवसा म्हणजे ते दुपारच्या नंतर खूप इकडे गर्दी असते. तर आता आम्ही दर्शन घेतो, तुम्हालासुद्धा दाखवतो आणि तुम्हीसुद्धा नक्की एकदा इथे या एक दिवस आणि दर्शन घ्या. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे आहे इथून प्रवेशद्वार आहे, मंदिरात जाण्यासाठी हा प्रवेशद्वार आहे आणि ते पूर्ण पाणी भरलेलं असतं, पण आता पाणी नाही इकडे. आता आम्ही पुढे जाऊया आणि बघूया मंदिर. तर साईराम मित्रांनो, तर आम्ही मंदिरात गेले आणि आम्ही जेव्हा मंदिरात गेले तेव्हा आरतीसुद्धा चालू होती. तर आरतीला थांबले होते. मंदिरात ना व्हिडिओ वगैरे काढायला जास्त अलाउड नाही, त्यामुळे तिकडे आतमध्ये जाऊन मी व्हिडिओ काढली, दर्शन वगैरे घेतलं आणि मग आता मी बाहेर आलेले आहेत. इथून 5 मिनिटाच्याच अंतरावर आमचा नाश्त्याचा हॉल्ट आहे. तर आता तिथे जातो, नाश्ता वगैरे करतो. तर आता आपण डायरेक्ट भेटूया आमच्या नाश्त्याच्या हॉल्टला. जरा भूक लागली खूप, नाश्ता वगैरे करून घेतो. आपण काय बोलतो अर्धा सही सलामत आहे ना, सही सलामत आहे ना. हां अरे काय साईराम. तर मी आमच्या नाश्त्याच्या हॉलला पोचलेलो आहे, इकडेच होता. तर पालखी पुढे गेलेली आहे, तर सर्वजण बसलेले आहेत आपले टीमचे मेंबर. तर इकडे थोडा आता नाश्ता करून घेतो, काय नाश्ता बघतो. इथे मोस्ट ऑफ पराठाच भेटतो नाश्ता, तर पराठा खाऊन घेतो एक आणि मग आपला पुढे इकडे जे कालिका माता मंदिर आहे तिकडे आपला दुपारचा मुक्काम आहे, तिकडे स्विमिंग पूलसुद्धा आहे. तर आता आपण नाश्ता वगैरे करून तिकडे जातो. तर तुम्ही आमच्या सोबतच राहा. साईराम मित्रांनो, मस्त पराठा मागितलेला आहे, तर पराठा खातो, आता नाश्ता करतो आणि त्यानंतर आपला पुढचा प्रवास चालू करतो. खूप भूक लागलेली सकाळपासून, त्यामुळे इकडे बाजूला होती जागा तर तिकडे थांबलो आहे. एकच पराठा ऑर्डर केला आहे, खातो आणि पटापट पुढचा आपला प्रवास चालू करतो. तर भेटूया आपण पुढे. आणि आज खूप मजा येणार आहे, कारण की आज आम्ही नदीवर जाणार आहेत आंघोळ करायला. तर तुम्ही आमच्यासोबत असंच ब्लॉगमध्ये जॉईन राहा आणि ब्लॉगचा मजा घ्या. साईमाई दुपार मित्रांनो, तर दुपारचा जो आमचा मुक्काम आहे वाशिंदेला, तिकडे कालिका माता मंदिर तिकडे आम्ही आलेले आहेत. आता 9 वाजल्यात आणि लवकरच पोचलेले आहेत. पालखी पण लवकरच पोचली. हा हॉल्ट जो आहे तो छोटाच आहे, जास्त मोठा नाही. तर आता आतमध्ये जातो, फ्रेश वगैरे होतो. इकडे खूप सारे प्राणी वगैरे आहेत, म्हणजे आहेत ससे, कुत्रे वगैरे, बदक आहेत, पक्षी पण आहेत.
पोपट आहेत, कबूतर आहेत आणि स्विमिंग पूलसुद्धा आहे. स्विमिंग पूल भरलेला आहे का नाही काय माहिती नाही. आणि तुम्ही फार्म हाऊस बघू शकता. हा पूर्ण फार्म हाऊस आहे, मोठा फार्म हाऊस आहे आणि त्याच्यात मंदिर आहेत, मस्त मंदिर आहेत. त्यानंतर बाजूलाच नदीसुद्धा आहे. तर आपण नदीत जाणार आहेत आंघोळ करायला. थोड्या वेळानंतर जाऊ, जेवून वगैरेच जाईन कारण खूप गरमी वगैरे खूप आहे. तर आत्ताच आंघोळ करून येईन, परत मग नंतर चालायला त्रास होईल, त्यामुळे नंतर लेट जाईन थोडं. आणि विशाललासुद्धा जोडीलाच आहे. विशालला व्हिडिओ काढायला लागले फार्म हाऊसची चालताना फास्ट. तर मग आता म्हणजे जातो, पाया वगैरे पडतो, दर्शन घेतो आणि मग आपण भेटूया पालखीकडे. सोडून गेले. सायराम मित्रांनो, तर दुपारचे 2 वाजलेत आणि आता आम्ही आंघोळीला चाललेत, नदीवर चाललेत. व्लॉग जास्त शूट करता आला नाही कारण की आम्ही जसं तिकडे आमच्या दुपारच्या मुक्कामावर पोचले. तिकडे एक जागा होती, तिकडे मंदिरात ना ते गुफा टाईप मंदिर होतं. तर आम्ही त्याच्यात झोपले, थंडावा होता. तर झोप लागली तर मग आम्ही झोपूनच गेले कारण की काल रात्र आम्हाला झोप नाही लागली, खूप मच्छर वगैरे होते. तर मग आता मी नदीवर जातो आणि आंघोळ करतो मस्तपैकी. तुम्ही सोबत राहा आमच्यासोबत नदीवर आणि मजा करूया. आणि मी आणि विशालला मी दोघंच आलेत. बाकी सर्व जे साई पालखीचे होते मंडळी ते सर्वांनी आंघोळ वगैरे केलेली आहे आणि जेवलेत आणि आराम करतात. पण आम्ही अगोदरच झोपलेले, त्यामुळे आता लेट झाले. तर आता आंघोळ वगैरे करून घेतो आणि मग आता आपण परत भेटूया आंघोळ झाल्यानंतर. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता पाणी आहे इकडे, पूर्ण वाहता पाणी असतं इकडे आणि खूप मजा येते. आम्ही लोक इकडे खूप मजा करतो, दरवर्षी मजा करतो. आणि यावर्षी आता सर्वजण आंघोळ करून गेलेले आहेत. इकडे बघू शकता. विशालदा ओम साईराम. दुपारचे 4 वाजलेले आहेत. तर हे थंड ज्यूस आहे, पायनॅपल ज्यूस आहे, थोडा पिऊन घेतो. आणि कपडे सुकत ठेवलेले ते सुद्धा घ्यायला आलेलो, तर ज्यूस पितोय. ती बघू शकतो माझ्या पाठी पूर्ण हे आहे ना, हा तबेल आहे आणि सर पेंड आहे, थोडं गाई वगैरे त्याच्यात खूप मोठा फार्म हाऊस आहे, खूप मोठा फार्म हाऊस आहे. आणि याच्यात मंदिरसुद्धा बनवलं आहे आणि बाजूलाच नदी. आता हा वाला जो आमचा मुक्काम आहे दुपारचा तो खूप भारी आहे, म्हणजे खूप भारी आहे. नदी वगैरे आहे. स्विमिंग पूलचं थोडं काम चालू आहे, त्यामुळे तिकडे जायलासुद्धा अलाउड नाही केलं आहे आणि पाणीसुद्धा नाही त्याच्यात. तर पुढच्या वर्षी बघू, जर स्विमिंग पूलचं काम झालं असेल तर नक्कीच. 1 वर्ष आम्ही आलेले तर त्याच्यात पाणी वगैरे होता, म्हणजे 2-3 वर्ष अगोदर, तेव्हा खूप मजा केली. त्याच्यानंतर तो स्विमिंग पूल वाटते खराबच आहे. आणि इकडे जसं काळजी घेणारा पण कोण वाटते, म्हणजे हे नाही इकडे सर बघणारा. फक्त मंदिरांचं जे आहे ते मेंटेनन्स केलं जातं, बाकी कुठल्या गोष्टीचा मेंटेनन्स केला जात नाही, त्यामुळे सर्व असंच आहेत. तर तुम्ही बघितलं असेल टाईमलेसमध्ये मी व्हिडिओ काढले पूर्ण याच्या टूर. थांब साईमाई दुपार मित्रांनो.
तर आमचं जे रात्रीचं मुक्काम आहे तिथे आम्ही पालखी प्रस्थान केलेली आहे. तर बघा पालखी आहे आणि संकेतसुद्धा आहे. संकेत दुपारी कुठे होता? झोपलेलो गेलं का मस्त झाडाखाली झोप. नदीवर गेलेलं आहे का? गेलेले पण जाम मजा आणि हा स्टॉप विसरण्यालायक नाही. हां एक हा या स्टॉपचं वैशिष्ट्य असं आहे का आमचे जेवढे पण स्टॉप आहेत ना वसईवरून ते शिर्डी पण होतं त्यातला हा स्टॉप सर्वात बेस्ट आहे. एकदम best. कारण की इथे खूप गर्दी वगैरे काय नसते. म्हणजे आमची एकच पालखी असते, गर्दी वगैरे काय नाही, सुखात सर्व काही असतं. नदी वगैरे आहेच आणि जेवायला वगैरे आणि इकडे आराम करायला सुद्धा भारी आहे. पूर्ण हवा आहे, झाडं खूप आहेत त्यामुळे इथे हवा खूप आहे आणि हवा खूप असल्यामुळे झोप वगैरे मस्त येते, गारवा खूप आहे. त्याच्यानंतर आता आमचे जे हॉल्ट चालू होतील उद्यापासून, म्हणजे आज रात्री उद्यापासून तिथे आमच्या दुसऱ्या पालख्या वगैरे असतात, गर्दी वगैरे असते जास्त. आणि आता उद्याचा आमचा जो हॉल्ट आहे दुपारचा खर्डी, तो खूप बेकार हॉल्ट आहे. म्हणजे खूप चालावं लागते आणि तिकडे एवढं चालल्यानंतर एवढं गरम होतं ना, खूप गरम होते. मग उद्याचा हॉल्ट त्याच्यात कसारा घाटला पायथ्याशी आमचा जो असेल रात्रीचा मुक्काम. कसारा घाट चढायला तर खूप मजा येते. म्हणजे वर्षातून एकदाच म्हणजे भेटते ते आम्हाला आणि आम्ही खरोखर खूप वाट बघतो त्या गोष्टीची का कसारा घाट चढायला भेटला पाहिजेत. वर्षातून एकदा नक्की यायला पाहिजेत कसारा घाट चढायला. गाड्या घेऊन तर खूप वेळेला जातो पण पायी चढायला खूप मजा येते. तर आता मग चालू करूया आपला हा पार्ट 2. चलो आज फुल मजा करूया. हा पट्टा आहे ना छोटाच आहे, जास्त मोठा नाही, फुल मजा करा. आणि या पट्ट्यात ना आम्ही फुल नाचतो. आणि 8 गाव आहे. 8 गाव फुल मजा करणार आज, फुल नाचणार आज. चला तर बघू बाकीची टीम कुठे आहे, जॉईंट होतो टीमला. हाय मित्रांनो, फायनली आम्ही 8 गाव येते मुक्काम 8 गाव हा रात्रीचा आमचा आहे आणि सर्व नाचायला लागलेले आहेत. फुल माहीत चालू आहे आणि फुल नाचायला लागतात. साईबाई रात्री मित्रांनो, तर आम्ही आमचा जो रात्रीचा मुक्काम आहे 8 गाव तिथे विश्रांतीसाठी थांबलेले आहे. सर्व साईराम मंडळी विश्रांती करतायत. ते बघू शकता की विशालदा सुद्धा आहे, विशालदा झोपलेला आहे आणि थोडं जेवण बनायला लागले. तोपर्यंत आम्ही थोडा आराम करून घेतो, फ्रेश वगैरे झालेले आहेत आणि थोड्या थोड्या जेवणाला सुरुवात होईल. योगिराज परब्रह्म साईनाथ श्री साईराम मित्रांनो, तर आजचा आमचा जे साई भंडारा आहे तो आहे पुलाव राईस आणि कोशिंबीर, पापड आणि गुलाबजामुन आणि सर्व साई पदयात्री भंडाराचा आस्वाद घेताना. तर मी जेवून घेतो आणि त्यानंतर आपण हा ब्लॉग एंड करून घेऊ. साईराम मित्रांनो, तर आमचे साईसेवक सर्व जे आहेत मंडळाचे त्यांनी आम्हाला आईस्क्रीम आणून दिलेले आहेत आणि आता मी आईस्क्रीम खातो. थोडंसं खूप थंडी आहे म्हणून आईस्क्रीम खातोय. थंडीमध्ये जाऊन दे, उद्याला सर्दी होईल. जेवण वगैरे झालेलं आहे, खूप मस्त जेवण होतं आणि आता जस्ट झोपायला जाणार होते तेवढ्यात आईस्क्रीम आणलेला आहे. तर ते आईस्क्रीम खातो आणि त्याच्यानंतर मग हा ब्लॉग आपण आता समाप्त करूया. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर साईमय रात्र, शुभ रात्र. ओम साई, जय साई.